विधानसभेने ठराव संमत करून एक कायदाही केला, पण सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला अशा प्रकारे आरक्षण देण्याचा किंवा कायदा करण्याचा अधिकार नाही असं सांगून विधानसभेनं केलेला कायदा हा रद्द केला। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, श्री अशोकराव चव्हाण हे दिल्लीत आले, प्रधानमंत्र्यांना भेटले आणि त्याने विनंती केली की आपल्याला ही घटना दुरुस्ती करून राज्यांना अधिकार द्यावे लागतील आणि त्यानुसार ही मागणी आता मान्य झाली आहे। आज ते विधेयक घटना दुरुस्तीचं येत आहे, अमेंडमेंट्स इन अमेंडमेंट 102। ते जरी असलं तरी त्यातला एक पेच कायम आहे की आरक्षणाची मर्यादा 50% वर वाढवता येणार नाही अशा प्रकारचा जो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे इंदिरा साहनी खटल्यातला, त्याच्यामुळे राज्यांना अधिकार मिळूनही 50% वर आरक्षण राज्य देऊ शकेल की नाही या संदर्भात अजून शंका आहे। तरी केंद्र सरकारनं जे पाऊल टाकलेलं आहे त्याच्याकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो। याच्यावर लोकसभेत चर्चा होईल, उद्या हे बिल राज्यसभेत येईल। आम्ही पूर्णपणे या जनतेच्या हिताच्या बिलाला समर्थन देत आहोत। माननीय उद्धवजींनी आम्हाला स्पष्ट सांगितले, आमच्या पक्षप्रमुखांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, की या विषयावरती आपली मतं आपण जरूर मांडू, ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दाखवू, जे 50% मर्यादा जी महत्त्वाची आहे ती दूर केली पाहिजे। 50% मर्यादेचा विचार व्हावा यासाठी हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवावं, विचार व्हावा, आणखी अशी कोणती मागणी नाही, आम्हाला हे बिल लांबवायचंच नाही। जे आहे ते बिल आम्ही स्वीकारायला पाहिजे आणि त्यातल्या त्रुटींसंदर्भात केंद्र सरकारनं पावलं टाकावीत तातडीनं, कारण हे अधुरं बिल, त्यातून ना मराठा समाजाला काय मिळणार ना ओबीसीना मिळणार हे सगळ्यांना माहिती आहे, याच्यावर सगळ्यांचं एकमत आहे। पण आम्हाला खात्री आहे की जो रेटा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा, तर त्याच्यामुळे सरकारला यातूनही मार्ग काढावा लागेल। या क्षणी आम्हाला त्यांनी एक डबा दिलेला आहे खाऊचा, पण तो डबा रिकामा आहे। देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की 50%ची मर्यादा जे मुख्यमंत्री समोर करतायत त्यांची इच्छाच नाहीये, बाकी बोलतायत आरक्षण देण्याची इच्छा नाही म्हणून। असं कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीस म्हणतायत। त्याचं कारण हे आहे, अपवादात्मक परिस्थिती जी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले ते ठरवायचा अधिकार राज्याचा आहे, मगच 50%च्या पुढे आरक्षण। ठीक आहे ना, अपवादात्मक परिस्थिती आहेच ना, राज्य ठरवेल। त्याच्यामध्ये कोणत्याही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सुद्धा काळजी घेऊ, केंद्रानेही घ्यावी। फडणवीस साहेब हे स्वतः वकील आहेत, त्यांना कायद्याचे पेच जास्त माहिती आहे। आम्ही त्यांचा मतांचा आदर करतो, काही वकिली सल्ला लागला तर नक्कीच सरकार त्यांचा सल्ला घेईल, कारण हा राजकीय मानपानाचा विषय नसून एका मोठ्या समाजाला मदत करण्याचा हा विषय आहे। यस, बोलिये। सर, काल कपिल सिब्बल यांच्या घरी बैठक झाली, ज्याला अनेक वेगवेगळ्या पक्षांचे नेते उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा एकत्रितपणे येण्याची गरज बोलून दाखवली आणि विशेषतः कपिल सिब्बल आणि इतरांनी जे काँग्रेसच्या कार्यशैलीबद्दलचे जे प्रश्न उपस्थित केले होते त्याला इतरांचं समर्थन। या बातम्या बाहेर कशा आल्या? नाही बघा, मी स्वतः होतो त्या बैठकीला। कपिल सिब्बल यांनी जवळजवळ विरोधी पक्षातल्या प्रत्येक घटकाला तिथे बोलवलं आणि सगळेजण तिथे उपस्थित होते, अगदी बिजू जनता दलापासून ते YSR पर्यंत जे शक्यतो नसतात। काँग्रेसचे नेते होते, समाजवादी पार्टी असेल, ओमर अब्दुल्ला होते, कम्युनिस्ट नेते होते, लालू यादव स्वतः हजर होते, माननीय पवारसाहेब हजर होते, आपचे नेते हजर होते, द्रमुकचे नेते हजर होते। म्हणजे जवळजवळ संपूर्ण विरोधी पक्ष कपिल सिब्बल यांनी जे काल एक जेवण ठेवलं होतं तिकडे हजर होता, आम्ही हजर होतो
आणि तिथे प्रत्येकाने आपली एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच सगळ्यांचं एक मत होतं की काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत होणं गरजेचं आहे. हे जवळजवळ सगळ्यांचं मत पडलं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून ती चर्चा झाली तिकडे. ती काय राजकीय बैठक नव्हती. कपिल सिब्बल यांनी सगळ्यांना एका मित्रत्वाच्या नात्यानं तिथे बोलवलं. सर, काल ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार झाला, मात्र त्या सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी पंतप्रधानांचे मोठे फोटो असल्यामुळे खूप त्याच्यावरती टीका झाली आणि खेळाडूंचे फोटो. हे पहा की शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत. देशामध्ये आल्यावर जर सरकारतर्फे त्यांचा सत्कार होत असेल तर अनेकदा अशा परंपरा असतात की देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांचा फोटो मोठा असतो. प्रत्येक ठिकाणी आम्ही राजकारण करत नाही. पदक हे नेहमीच मोठं आहे, पदक विजेताही मोठा आहे, पण हिंदुस्थानमध्ये आल्यावर देशाचे पंतप्रधान, देशाचे राष्ट्रपती यांचा काही एक प्रोटोकॉल असतो. त्यानुसार जर कोणी काही केलं असेल ती काय राजकीय पोस्टरबाजी आहे असं मला वाटत नाही. भाजपची सर कालची डिनर डिप्लोमसीकडे कसं पाहताय तुम्ही? सर्व मला माहिती नाही, आम्हाला आमंत्रण नव्हतं. ते त्यांच्या घरातलं जेवण होतं, खाजगी जेवण होतं. शिवसेना नेहमीच आमंत्रण असतं त्यांच्याकडून. आता असं आहे की आम्ही खाजगीत एकमेकाला जेवायला बोलवतो, आम्ही जेवायला जातो तेही येतात, पण काल त्यांचं अधिकृत भारतीय जनता पक्षाचं जेवण होतं. आता आम्हाला काल जिथे जेवणाचं आमंत्रण होतं तिकडे आम्ही गेलो होतो. सर, अजून एक आहे की एक भेटीची चर्चा म्हणजे भाजपचे जे अनेक नेते आले एक चर्चा होती की चंद्रकांत पाटील निमित्तानं भेटतील. हे मी कसं काय सांगू? नाही, पण ती भेट चंद्रकांत दादा हे त्यांचं हायकमांडना भेटणार असतील त्याच्यावरती आमचं काय म्हणणं असणार? एक जी जनआशीर्वाद यात्रा जी आहेत, सर्व जे नियुक्त जे मंत्री आहेत त्यांची जनआशीर्वाद यात्रा अनेक भागांमध्ये काढलेली आहे. म्हणजे नारायण राणे असतील, भारती पवार असतील, ते लोकांना कसं न्याय देण्याचा प्रयत्न, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे. तो संदेश नेमके जाणार आहे. याकडे कशी बघतात? काहीच बघत दिसतच नाही कुठे आशीर्वाद. जनता कोणाला आशीर्वाद देते आहे? जनता फार त्रस्त आहे. महागाई, पेट्रोल डिझेलची महागाई, बेरोजगारी आपण पाहताय, शेतकऱ्यांचे प्रश्न, अजूनही शेतकरी तिथे रस्त्यावर बसलेला आहे. अशा प्रकारे व्यस्त असलेला, त्रस्त असलेला शेतकरी, जनता ही कोणाला आशीर्वाद देणार आणि कसा आशीर्वाद देणार? शक्य नाही आशीर्वाद देणं. जनता 2024च्या निवडणुकीची वाट पाहते आणि तेव्हा कोणाला आशीर्वाद द्यायचा आहे तेव्हा ते आशीर्वाद देईल. निवडणुकीनिमित्त राणेंना मुंबईमध्ये पुढे केलं जाते. जनआशीर्वाद रॅलीच्या निमित्तानं राणे प्रचार बोला पुढे. करणार आहे. परिणाम होईल का राणेंचा मुंबईमध्ये? मला काहीच माहीत नाही त्याविषयी. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकेल इतकंच मला माहिती आहे. गेल्या 50 वर्षात अनेकांनी असे प्रयत्न केले पण मला माहीत नाही. पण मी इतकं सांगू शकतो, शिवसेना आणि मुंबईचं नातं अतूट आहे. भगवा आणि मराठी माणसाचं नातं अतूट आहे. ते तसंच राहील. महाविकास आघाडीच्या विरोधात एक कुठेतरी मोर्चे बांधणी करण्यासाठीची पूर्ण प्लॅनिंग झाल्याची भाजपचं कळत आहे. काय म्हणाल त्याबद्दल? ठीक करत आहे. मोर्चे बांधणी वगैरे या गोष्टी, हे शब्द फार सोपे आहेत बोलायला सध्या. आमची मोर्चे बांधणे आणि आमची तटबंदी काय आहे आणि किती अभेद्य आहे याची कल्पना त्याला मागच्या 2 वर्षात आलेली आहे. चला आपलं काय आहे, चला बोलूया.